हाय, टुडे वी आर गोइंग टू लर्न स्टोरी मिट्टू अँड द येल्लो मँगो. तर आज आपण एक स्टोरी बघणार आहोत, छान छान गोष्ट बघणार आहोत. तिचं नाव आहे मिट्टू आणि येल्लो मँगो. येल्लो म्हणजे येल्लो कलरचा मँगो. मिट्टू हे एका पोपटाचं नाव असतं. लिसन अँड एन्जॉय दिस स्टोरी. तर गोष्ट ऐका आणि तिची छान मज्जा घ्या. मजेशीर गोष्ट आहे. मिट्टू वॉज अ पॅरट. तर हा मिट्टू आहे, हा पोपट असतो. अ ग्रीन पॅरेट विथ अ रेड बीक. तर तो मिट्टू कसा असतो? ग्रीन कलरचा पोपट, हिरव्या रंगाचा पोपट, आणि त्याची चोच जी आहे, बीक म्हणजे चोच, ती लाल कलरची, रेड कलरची असते. वन डे मिट्टू वॉज फ्लाइंग. एके दिवशी मिट्टू असा आकाशामध्ये उडत होता. ही लव्ह टू फ्लाय. ही लुक डाऊन. आणि त्याला उडायला खूप आवडायचं. त्याने खाली बघितलं उडताना. ही सॉ अ बिग येल्लो मँगो ऑन अ ट्री. तर त्याला काय दिसलं? एका झाडावरती एक मोठा येल्लो कलरचा मँगो म्हणजे आंबा त्याला दिसला. मिट्टू लाईक्ड मँगोज. मिट्टूला, या पोपटाला मँगो खूप आवडायचा, त्याला आंबा खूप आवडायचा. आय वॉन्ट टू ईट दॅट येल्लो मँगो, ही सेड. तो म्हणाला, मला तो आंबा पाहिजे खायला. ही फ्ल्यू डाऊन टू द ट्री. आणि मग तो असा उडत उडत खाली त्या झाडापाशी आला. काव काव गो अवे, दिस इज माय ट्री, सेड अ व्हॉइस. आणि मग त्याला, तो जेव्हा त्या झाडाजवळ आला तेव्हा त्याला ऐकू आलं, काव काव, इथून लांब जा, काव काव, असा काहीतरी आवाज आला की हे माझं झाड आहे, असा आवाज आला. मिट्टू लुक्ड अप. मिट्टूने वरती बघितलं. ही सॉ अ बिग ब्लॅक क्रो. तर त्याने बघितला एक मोठा काळा कावळा. काव काव गो गो, द क्रो शाउटेड. आणि तो कावळा ओरडायला लागला, इथून निघून जा, इथून निघून जा, आणि मोठमोठ्याने काव काव करायला लागला. ही हॅड अ व्हेरी लाऊड नॉईज. कावळ्याचा आवाज तुम्ही कधी ऐकलाय का? कसा आपल्या कानांना त्रास होतो त्या आवाजाने, तसा त्याचा आवाज खूप मोठा होता. मिट्टू वॉज अफ्रेड ऑफ द क्रो. मिट्टू त्या कावळ्याला घाबरला. ही फ्ल्यू अवे. आणि उडून निघून गेला. मिट्टू सॉ अ रेड बलून. आता मिट्टूने एक लाल कलरचा फुगा, बलून म्हणजे काय तर फुगा, बघितला. इट वॉज अंडर अ ट्री. तो झाडाच्या खाली होता. ही हॅड अन आयडिया. मग मिट्टूला एक आयडिया सुचली. ही पिक्ड अप द रेड बलून. त्याने तो लाल बलून जो आहे तो उचलला. ही वॉज केअरफुल नॉट टू बस्ट इट. बस्ट म्हणजे फुटणे. त्याने काळजीपूर्वक तो उचलला की जेणेकरून तो फुगा फुटणार नाही. ही फ्ल्यू टू द मँगो ट्री. आणि तो उडत उडत त्या आंब्याच्या झाडापाशी गेला. द क्रो वॉज सिटिंग ऑन द ट्री. तिथे तो कावळा अजून बसलेलाच होता. मिट्टू वेंट बिहाइंड द ट्री. मिट्टू त्या झाडाच्या मागे गेला की कावळ्याला दिसणार नाही असा गेला. ही पेक्ड द बलून विथ हिज रेड बीक. त्याने काय केलं? त्याची जी लाल चोच होती ना, त्याने तो बलूनवरती असं चोच मारली आणि पॉप, बलून बस्ट. आणि मग काय झालं? जेव्हा चोचीने त्या बलूनवरती, फुग्यावरती मारलं तेव्हा तो बलून फुटून गेला. तुम्ही बघितले का फुगा फुटताना कसा केवढा मोठा आवाज होतो? इट मेड अ लाऊड नॉईज. आणि त्याने त्या फुगा फुटतानाचा खूप मोठा आवाज झाला. काव सेड द क्रो. तो कावळा म्हणाला, काव काव, अँड ही फेल ऑफ द ट्री. आणि तो झाडावरून खाली पडला कारण तो घाबरला अचानक असा आवाज आल्यामुळे. काव काव, अ बिग गन इज आफ्टर मी, सेड द क्रो. आणि त्या कावळ्याला वाटलं की माझ्या मागं कोणतरी बंदूकच वाजवत आहे, बंदुकीची गोळीच चालवत आहे, त्या बंदुकीच्या गोळीचाच तो आवाज आहे, असं म्हणून तो काव काव, माझ्या मागे मोठी गन आहे, मोठी बंदूक आहे, असं म्हणायला लागला. अँड ही फ्ल्यू अवे. आणि तो उडून गेला. ही नेवर केम बॅक टू द ट्री. आणि मग तो परत आलाच नाही त्या झाडाकडे. मिट्टू केम टू द ट्री. आता पोपट जो आहे, मिट्टू आहे, तो त्या झाडाकडे गेला. ही एट द बिग येल्लो मँगो. आणि त्याने तो मोठा आंबा खाल्ला. यम्मी यम्मी, व्हॉट अ नाईस मँगो, ही सेड. तो म्हटला, अरे वा, यम्मी यम्मी, किती छान हा आंबा लागत आहे चवीला. ही वॉज व्हेरी हॅप्पी. आणि तो खूप खुश झाला. क्लेवर मिट्टू. किती हुशार आहे की नाही तो मिट्टू.
आणि ही जी स्टोरी लिहिली आहे ना, त्यांचं नाव आहे चित्रा नरेंद्रन. तर यांनी ही छान अशी गोष्ट लिहिलेली आहे. समजली का गोष्ट? बाय बाय.